ईश्वराचा लेश मिळे तरी ईश्वराचा. तुझ्या मऊशार केसांचा गळ्याला फास लागावा सके सके. तू समीप असताना सुखाने मृत्यूमध्ये यावा. वा, किती मस्त पुस्तक आणले दादा. किती छान छान कविता आहेत यात. ही कुठली बर? प्रेयसी कसले घेऊन बसला जीवन, ते तर सुखाची सोबती पडून जाते दूर दूर. दुःख दिसता सभोवती अंत समय येतो उशाशी. मृत्यू आपली खरी प्रेयसी, मृत्यू आपली खरी प्रेयसी. वा वा, किती सुंदर काव्य आहेत यात. कविता कसल्या वाचताय? घरात दुसरी कामं नाहीये? हाणाला काढा घरणीला भात झालाय तरी कविता चाललाय. पुढे कसं होणार असं जरा विचार करा आणि त्या पुढ्यातले तांदूळ वेचून द्या. काय म्हणते मी? हो, ऐकलं पण ते माझं पुस्तक दे ना वहिनी. आधी पुढ्यातलं काम करा. हलकी सलकी कामं करायची कोणी? दिवसभर मर मर मरायचं या घरात, ते रात्री झोपेपर्यंत. जरा म्हणून विश्रांती नाही या घरामध्ये. आता मी असा पागळा तरी सुद्धा माझ्याने होणारे काम मी करीत नाही का वहिनी? काय बोलला? आयतोबासारखं बसून खायचं आणि वर विचार दाखवायच्या घरात सर्वांना सवय झाली आहे. दादा आहे ना, मग आपण कशाला धडपड करा? दादाच्या जीवावर चैन करायला मिळते, मग झालं तर. वहिनी, आता मी तर घरातच असतो ना. कळतो बरं आपला मानभावीपणा. हा काय पण साळसूदपणाचा आवडताय म्हणे मी घरातच असतो ना. दोन्ही पायनी पांगळे आहात ना, मग जाणार कुठे बाहेर? तरी तोड आहे सुरू सुरू बोलायला. काय बोललो तुला एवढं राग येण्यासारखं वहिनी? मला काय बोलाल? मला काय बोलाल? यापुढे ऐकू नाही येणार नाहीये, सांगून ठेवते. ऐकू येत आहे ना? हो, कानाने ऐकतोय आणि हाताने काम करतोय. जशी काय मेहरबानीच करताय माझ्यावर. हे पुस्तक इथे ठेवलंय. कामात ना सवड मिळाली ना तरच पुस्तकाला हात लावा, सांगून ठेवते. वहिनी, आता काय? मला थोडा चहा होता, देतेस थोडा? बाई बाई बाई, कमालच झाली. काही लाज आहे की नाही? सकाळी चहा झालाय ना तुमचा, तरी सुद्धा चहा हवाय. इथे काही साखरेचे कारखाने नाहीये तासा तासाला चहा डोसायला. चहा पिताय, चहा संपलाय. आधी पुढ्यातलं काम करा, नाही तर दुसरे साहेब येतील आणि जेवणाच्या नावाने बोंबाबोंब करतील. पत्कर घेतलाय ना आम्ही सर्वांना पोचण्याचा. म्हणजे रामबायाबद्दल बोलतेस तू? मग दुसरं कोणाबद्दल बोलणार? घरात दोनच आहेत, एक राम आणि दुसरा लक्ष्मण. आपल्याला मात्र मोलकरणीशिवाय दुसरी कुठलीच किंमत नाही या घरामध्ये. तुला कोणी मोलकरीण म्हटलेलं मी तरी ऐकलं नाही आतापर्यंत या घरात. म्हणायलाच कशाला पाहिजे कोण? दिवसभर मर मर मरायचं या घरात. कधी कोणाचा सुखाचा शब्द कानावर येणार नाही. नवऱ्याबरोबर 4 शब्द बोलायला सुद्धा चोरी. मग फिरणार नाटक सिनेमा तर बाजूलाच राहिलं. दादा तरी काय करणार? सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानावरच असतो. रात्री घरी आल्यानंतर दुकानाचा हिशोब. याला तरी तसा वेळ आहे का? तेच म्हणते मी. तुम्हाला पुसण्याचा पत्कर घेतलाय ना त्यांनी. वडील भावाचं कर्तव्य नाही का ते? तुम्हाला जर घराबाहेर काढलं ना तर गाव काय म्हणे? थुंकेल ना आमच्या तोंडावर. म्हणतील वडील भाऊ असं सुद्धा पांगळ्या मला घराबाहेर काढलं. शेवटी ठपका येणार कोणावर? माझ्यावरच. बायकोच्या सांगण्याने नाचतो म्हणून गावात बोंबाबोंब आहे, पण तुमचे गुण कोणाला दिसायचं नाही. तू फार चांगली आहेस वहिनी. अगं म्हणून त्या घरात आहे अजूनपर्यंत. मी घरात आहात कविता करायला, पुस्तकं वाचायला आणि बहिणीच्या नावाने शंख करायला. आणा इकडे. नाही तर तुमचे प्रेमळ भावड्या येतील आणि आमचा उद्धार करतील असली कामं सांगितली म्हणून. तिथे देवघरात जाऊन बसा. तुमच्या भावंदाला घडलंय ना, मग वाचा. पण इथे नको, तिथे देवघरात जाऊन वाचा.
अनाथ करुणी माय गेली, अनाथ करुणी माय गेली, बाळ तुझा गे गाव झेली, कशात व्याली आणिक मेली, कशात व्याली आणिक मेली, मम जीवन किंमत शून्यवली, मम जीवन किंमत शून्यवली, मम जीवन किंमत शून्यवली. श्याम, अरे श्याम, मी रावसाहेब बोलतोय. श्याम आहे का घरात? नाही, ते दुकानावर गेले, दुपारी येतील. आपण बघा ना. अहो बसा काय, माझी आले मारायची वेळ आणि आपण म्हणताय बसा म्हणून. एवढं झालं तरी काय मरायला? तुम्हाला सांगून काय उपयोग? ओ त्यासाठी श्यामच भेटला पाहिजे. ओ त्याच्याशिवाय मारणातून सुटका तरी करणार कोण माझी? अहो सर, घडलं तरी काय? होणार काय माझं कर्म? तुमच्या राम आहे का घरी? नाही. ओ तुमच्या धीरानं दिवे लावलेत ना, सिकंदराला एवढा पराक्रम करून ठेवलाय त्यांनी. कोणाबद्दल बोलतो? दुसऱ्या गुणाबद्दल तुमच्या महाप्रतापी देवाची रामबद्दल. त्यांनी काय केलं तुमचं? केलं काय केलं? सर्वस्वाची होळी, आयुष्याचं पोतेर, अमृता जग जाहीरपणे लिलाव लिलाव लिलाव. काय बोलतोय? काहीच कळत नाही. कुठल्या तोंडानं सांगू? ओ तोंड दाखवायला जागा राहिली नाही, मग बोलू का? आता मात्र कमाल नाही लावलं. अहो सांगितल्याशिवाय कसं कळणार? मुलीच्या बापाला वेदना असतात तर त्याच्या त्याला ठाऊक. एका काठीनं खेळखंडोबा केलाय ना तुमच्या धीराबरोबर. काय सांगताय काय? ओ ऐकताय म्हणून सांगतोय. आज सकाळी काठी बाका 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 भोकारे करत होती. आमच्या हिनं म्हणजे आमच्या बायकोन हो झटकन ओळखलं काय? आणि विचारलं बेबी बेबी हे काय? तर रडू लागली. नाव कुणाचं सांगेन बघा. शेवटी मीच अंदाज केला, तुमचा राम आमच्या घराभोवती सारखा झिरट्या घालत असायचा. त्याचा तर पराक्रम असणार. म्हणजे संशयावर तुम्ही रामाचं नाव घेता येतं. त्याच्यापेक्षा तुमच्या मुलीला नाव सांगायला सांगा. संशयावरून पुढे निरपराध माणसाचा बळी जाता कामा नये. आता दुसरं कुणाचं नाव घेतलंय का मी? ओ आता जीव जाईपर्यंत झोडून आले पोरीला, तरी सुद्धा नाव सांगायला तयार नाही म्हणून तुम्ही इथे आला. हो. हे बघा रावसाहेब, ही भानगड रामकडनं घडली असेल ना तर ठीक आहे, पण यात जर त्यांचा संबंध नसला ना मग मात्र तुमची धडगत नाहीये. अहो म्हणूनच प्रथम श्यामच्या कानावर घालायला म्हटलं. तोच काय ते विचारेल त्याला मला. वा, छान डोकं आहे तुमचं. त्यांनी विचारायचं आणि तुम्ही नामा निराळे. चांगलं कातडी पाठव धोरण आहे. मग मी करू तरी काय हो? ओ त्या रामाला विचारलं तो काका वगैरे मोकळा झाला तर मग? अहो केल्या कर्माची कबूल द्यायला काय हरकत आहे? हे बघा रावसाहेब, तुम्ही त्याला रस्त्यातच भेटा आणि रोकटोक विचारा. उगाच माझ्या नवऱ्याच्या कानी बोलू नका. ते विचारतील आणि उगाच भावामध्ये ते निर्माण होईल. पुराव्याशिवाय एकदम रामाला विचारणं म्हणजे जरा भीतीच वाटते हो. शिवाय नाव रामातलं तरी स्वभाव मोठा विचित्र. हो पुऱ्या गावाला पुरून उरलाय तो. तेव्हा काय ते तुम्ही तुमचं ठरवा. खरं म्हणजे तुमच्याच मुलीचं चुकतंय. चूक हातात ना घडली आहे ना, मग नाव सांगायला काय हरकत आहे? जोपर्यंत ते नाव नाही ना सांगणार तोपर्यंत हा गुंता सुटणार नाहीये. मग त्या पोरल्या ठाणार मुलगी तुमची आहे, आम्ही काय सांगणार? खरं म्हणजे तुम्ही दुर्लक्ष केलं ना म्हणून अशी पाळी येते तुमच्यावर. आता तुम्ही आम्हाला जोडी मारणार, आई बापाच्या नावानं शंक करणार शंक. हे बघा, निरर्थक वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये. चूक घडली आहे ना मग ती तुमची अथवा तुमच्या मुलीची. आता निस्तरण हे तुमच्या हातात आहे. दानव चुकतो मानव चुकतो, दानव चुकतो मानव चुकतो, चुका चुकीचा खेळ असे हा. देव तयाना तत्वितो, देव तयाना तत्वितो. तुम्ही कशाला रडखडायला बाहेर आलात? माहितीये महाकवी कालिदास होणार आहेत ते. रावसाहेबांचा आवाज ऐकला आणि बाहेर आले. रावसाहेब असे पाहताय काय माझ्याकडे? दर्शन घेतायत महाकवी पांगळ्यांचं. आयुष्याचा पांगुळगाडा झालाय तरी जगाची चौकशी करायला निघालाय. स्वतःच्या आयुष्याचा पांगुळगाडा झाला तरी दुसऱ्याच्या आयुष्याचा रणगाडा बघायला तर हरकत नाही ना वहिनी? ऐका ऐका रावसाहेब, तोंड कसं सुरू बोलताय ते. रावसाहेब तुम्ही या. हा, पण चुकून माझ्या यजमानांच्या कानी काही बोलू नका. ठीक आहे, मी स्वतःच विचारतो ते रामाला. त्याशिवाय काय गत्यंतर नाही. येतो लक्ष्मण, येतो. शिव 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 शिव.
काय झालं ग वहिनी? काय केलं रामभयानं? पराक्रम, दुसरे काय? पराक्रमी घराणं ना तुमचं. म्हणजे असं झालं तरी काय? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? भाव आहे तो माझा, त्याच्या सुखदुःखाची चौकशी करण्याचा अधिकार आहे मला. अरे वा रे वा, अधिकारवाले. विचारताय कोण तुम्हाला? जा आज जाऊन झोपा, इथे पांगळ प्रदर्शन मांडू नका. आता मी पागला झालो, त्यात माझा काय दोष वहिनी? दोष तुमचा नाही, दोष माझाच आहे. म्हणून माझ्या संसारात अशी अडगळ ठेवली आहे देवाने. अगं तुझ्या संसारात रगडणार कळतंय मला, तरी सुद्धा वाटलं होतं आईच्या ममतेनं वागशील तू माझ्या बरोबर. अगं आई पाठी आई होशील तू माझी, पण कसलं काय? आई ती आईच, स्वामी तिन्ही जगाचा, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तसा मी भिकारीच आहे वहिनी, तसा मी भिकारीच आहे ग. भाऊ कुणाचे, बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे सोयरे. मेल्या मागुनी सर्व संपले, मेल्या मागुनी सर्व संपले. तुटतील धागे दोरे, तुटतील धागे दोरे, तुटतील धागे दोरे. तुझ्या पाटील सर आत या. उभे का, बसा ना. अरे बसायला वेळ आहे कुणाला? श्याम, गेल्या 2 दिवस तुम्ही सारखी वाट पाहते, निरोप सुद्धा पाठवले गड्यासोबत, पण तू काही पाय लावलास आमच्या वाड्याला. शेवटी मला तिथे यावं लागलं. हो, तुमचा निरोप मिळाला होता पाटील, बरं मग? पण दुकानाच्या गडबडीत वेळच मिळाला नाही बघा. हो, त्यात त्या नोकरांनी गोंधळ केलाय. गेले 4 दिवस झाले तू दुकानावर कामाला आलाच नाही. आता बोला. बरं मग काय म्हणता? म्हणजे प्रश्न आहे तो तुमच्या संमतीचा. तुम्ही एकदा का त्या आगाऊ सही केली की ती बाग माझी झाली म्हणून सांगा. अहो पाटील, त्या बाकीची माझा काय संबंध? मला काही जीवा वाटाली, मग माझी सही कशाला? शामराव ना, म्हणजे कायदा काय म्हणतो? कायदेशीर असेल तेवढं बरं म्हणतो मी, कारण ती बाब सध्या तुमच्या ताब्यात आहे, बरोबर? उद्या तुमच्या संमतीशिवाय मी त्या जीवावर व्यवहार केला आणि तुम्ही समजा उद्या कोर्टात गेलात तर मी फसणार आणि हात तोडी बसणार. त्यापेक्षा पूर्वी शासनाला पावलं बरी. कसं? कमाल झाली पाटील, म्हणजे माझ्यावर विश्वासच नाही म्हणता. तसं नाही शा, पण सांगितलं ना, व्यवहारात कायदेशीरपणा हवा, कारण ती बाब सध्या तुमच्या ताब्यात आहे तेव्हा. असं म्हणताय? हो. ठीक आहे, आज संध्याकाळी माझी रक्कम त्या जीवा कोठारेकडून परत घेतो, त्याचे कागदपत्र त्याला परत करतो, मग तर झालं. मग प्रश्नच मिटला. याला म्हणतात समजूतदारपणा. नाही तर आहे तिथं गावात माणसं, अहो कुणाला म्हणून दुसऱ्या झालेला फायदा पावत नाही. ती बाब तुमच्याकडे गाण होती म्हणून कृत्यकाला मला नाना शंका केल्या. शंका? हो शंका. तेव्हा कसल्या? एक कायदा म्हणत होते की गेले 3-4 वर्षाची बाब श्यामकडे गाण आहे, ती तो अशी हत्ती घालणार नाही, जीवाकडून स्वतः खर्च करून घे, अगदी हक्काने आपल्या ताब्यात. हे ऐकून मी तर मोठ्या पेचातच बोलवतो, पण नाही श्याम, हा गुंता तू सोडवलास. सततचे धन्यवाद श्याम, सततचे धन्यवाद. हो, यात कसले धन्यवाद देते पाटील? हो, माझ्या सहकार्याने कोणाचाही फायदा होत असेल ना तर आनंदच मानतो मी. मग जरी माझं नुकसान झालं ना तरी त्याची मला पर्वा नाही, पण कुणालाही दुखावणे अगदी जीवावर येतं माझ्या. बघा, लहानपणापासून हा स्वभावच माझा असा आहे. अरे हे श्याम, मला माहिती नाही का? अरे या गावात सभ्य, शांत, सरळ मार्गी माणूस म्हणून बोल टाकावं होतं ते तुझ्याकडे. नाहीतर आहेत तर गावात माणसं, अरे माणसं कसली झालं लांडगेत, ते एकमेकाचे नुसते दचके थोडे दचके. हो, जाऊ द्या पाटील, जगाशी आपल्याला काय करायचंय? आपण आपल्या मार्गाने जायचं, मग तर झालं. मी तर आहे एक मुसाफिर, मी तर आहे एक मुसाफिर, दुनियेची ना मला ना डर, कुणी निंदा कुणी वंदा, कुणी निंदा कुणी वंदा, मी त्या परमेशाचा बंदा, मी त्या परमेशाचा बंदा. लक्ष्मणा, हो.
आवडलं का कवितेचं पुस्तक? दादा, अरे तूच किती चांगला आहेस, पण तू दिलेलं पुस्तक चांगलं नसणार का? हे घे. सुख करून तुला आवडतं ना? हो. मुद्दाम घेऊन आली तुझ्यासाठी. श्याम, पोरगा किती माळ आहे रे, पण दुर्दैव विचारायचे हे भोग तिच्या नशिबी आले. अहो, खूप प्रयत्न केले, पाण्यासारखा पैसा खर्च केला का तर हा माझा लक्ष्मण स्वतःच्या पायावर उभा राहा म्हणून काही उपयोग झाला नाही बघा पाटील. माझा लक्ष्मण असा मी पाहण्यापालिकेला काही करू शकत नाही. अरे दैवाचे भोग ते भोगलीत पाहिजे माणसाला श्याम. देव आणि दैव याचं काय सांगू नका पाटील. देव मोठा अजब जादूगर आहे, दैव मोठं विचित्र आहे. या दोघांच्या करणीनं कोणाच्या पालिका येईल काही सांगता येत नाही. बरं श्याम, मी येतो. हो श्याम, आज संध्याकाळी त्या जीवाला भेटून तेवढं माझं काम करून टाका, म्हणजे मी मोकळा. कसं? हो हो, त्याबद्दल तुम्ही अगदी निर्धास्त ना. श्याम, तुम्ही माझ्या उपयोग पडलात, हे उपकार मी कधी नाही विसरणार. येतो मी. ठीक आहे, या तुम्ही. लक्ष्मण, हो. आवडलं का खोबरं? हो ना, किती गोड आहे. माझा भाऊ राया, माझा भाऊ राया जणू अमृताचा ठेवा, नित्य माझ्या जवळी असावा, नित्य माझ्या जवळी असावा. हीच विनंती तुझला देवा, तुझला देवा, हीच विनंती तुझला. बाई 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 बाई. कमालच झाली म्हणायची. अगं अगं, दिवसेंदिवस वयाने वाढत चालले, पण अक्कल चालली आहे चुली. अगं खाऊ दे त्याला, आवडतं म्हणून मीच आणलंय. यांच्यामुळे आपल्या संसाराचं खोबरं होणार आहे ना, त्याचा जरा विचार करा. आणि आता हे का लहान आहे तिथे बसून खोबरं खायला? थांबलात कशाला? जा आज जाऊन आराम करा. आराम तुमच्याच नशिबात, मरायला आहोत का आम्ही इथे? घास मुकीचा मुकीनं पडतो, घास मुकीचा मुकीनं पडतो, हृदयात मी असाच जळतो. तेला सोबत जळते वात, तेला सोबत जळते वात. आई विना अशीच होते वातात, अशीच होते वातात, अशीच होते वातात, अशीच होते वातात, अशीच होते. अगं विनाकारण त्या बोलायला टाकून बोलली, त्याचा काही सुद्धा अपराध नसताना. अहो गेली 3 वर्ष कोकलते की असली अडगं आपल्या संसारात नको म्हणून, पण ऐकतोय कोण? अडगण विडेस दादा, अगं त्याच्यामुळे कसला त्रास होतोय तुला? ते काही विचारू नका, पण ही बॅग लवकर उचला. जेव्हा ते पांगळ प्रदर्शन पाहून भीत आलाय मला. अगं कुठे ठेवू त्याला? आपल्याशिवाय कोण आहे त्याला माहित? कुठे जाईल तो? कुठे राहील? या जगाच्या पाठीवर कुठे, पण या घरातच काय आहे? अगं तो असा पांगळा, दुसऱ्याच्या आधारावर जगणारा, कोणी काय देईल ते खाणारा, ठेवील तिथे राहणारा. मग तूच सांग कुठे पाठवू त्याला? ते तुम्ही तुमचं ठरवा, पण नाहीतर मी तरी कुठे तोंड घेऊन जाते. अगं काय भलतं बोलते, पण तुझा त्याच्यावर एवढा राग का? त्याच्यावरच काय, संपूर्ण घरावरच राग आहे माझा. घरातली माणसं म्हणजे एकाच माळ्याची मळी, परकी फक्त मी. जिथे तिथे माझाच पाण होता, माझाच अपमान. मी म्हणजे अनुभवले बोलकर नाही या घरामध्ये. हा गैरसमज आहे तुझा राधा. अगं तुला असं कोणी बोललेलं मी तरी ऐकलेलं नाही. तुम्ही कसं ऐकाल? तुमच्या समोर बोलतील ते भासलं. मग शालूवंशाच्या लग्नाचा प्रसंग आलाच असेल तुमच्या लक्षात. मी म्हणाले एवढे दागिने दिल्यावर अंगठी कशाला? तर शालूवंश कोपऱ्यात बसून रडत होत्या. कारण कळतात रामभाऊजीने माझ्या 42 पेढ्यांचा उद्धार केला. अगं त्या रागाचं एवढं काय मनावर घेते? त्याचा स्वभाव फटकाळ आहे, त्याला कोण काय करणार? तुम्ही काही मनावर घेऊ नका आणि भावंडांनाही दुखवू नका. जरी उद्या बायको मेली ना तरी सुद्धा माझ्या बाबांना कुठलं फुळ आलं आणि असला सासुरवास माझ्या नशिबी आलाय. आला ना, मग आता गप्प राहायला काय घेणार? मला काहीच तर वाटत नाही. गेली 3 वर्ष कोकलते तरी तुम्हाला काहीच नाही. बायको म्हणजे कोणाच्या हातात खेळणं वाटतं तुम्हाला? सदा भावंडाने जात आणि बायकोला लाव. अगं आजपर्यंत कधी रागाने तुला बोललो का? की केव्हा टाकून बोललो का मी तुला?
शांत राहून जोड्याचा मार देताय आणि तुम्ही मुकाट्याने सहन करते. पण तुमचे भाऊ तुम्हाला ओरडा लावतील ना तेव्हाच कळेल. तेव्हाच बायकोची तुम्हाला किंमत कळणार. उगाच शब्दाला शब्द वाढून भांडण वाढून येत काही अर्थ नाही दादा. तुम्ही बोलता ते अर्थपूर्ण आणि मी बोलते ते सगळे निरर्थक. पण गावात जाऊ नये का गाव काय बोलता येते. बाहेर कोण काय बोलतं माझ्याबद्दल? तुमच्याबद्दल कोण काय बोलणार. तुम्ही भोळे साम न पण तुमचे भाऊ पराक्रमी. काय पराक्रम करता ते गावात जाऊ नये का. म्हणजे रामबद्दल बोलतेस तू? मग दुसरं कोणाबद्दल बोलणार. जरा म्हणून तोंड वर काढायला जागा नाही ठेवली आहे. काय केलं रामने? राधा सांग, तुला कोणी सांगितलं? रावसाहेब आले होते थोड्या वेळापूर्वी तुम्हाला भेटायला. मला भेटायला का? तुमच्या भावाचे पराक्रम तुमच्या कानावर घालायला. काय म्हणत होते रावसाहेब? प्रेमाची भुरळ पाडून त्यांच्या मुलीला फसवलंय रामने. नाही दादा, हे शक्य नाही. असलं पाप माझा राम करणे शक्य नाही. त्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. तर रावसाहेबांनी सांगितलेलंच मी सांगते. माझ्या पदरचा रचून तर नाही ना सांगत आहे. तेव्हा बोला असे तुमचे दिवटे भाऊराया. आता काय करणार तुम्ही? अगं कोणावरही अन्याय झालेला मी सहन करणार नाही. मी त्या रावसाहेबांना बदलणार नाही. तुमचा संबंध काय पण यार. अगं राम माझा भाव आहे, तसे रावसाहेब माझे दोस्त आहेत. दोघांनाही समोरासमोर आणून या गोष्टीचा खुलासा करणार. आणि जर का माझ्या रामच्या तुम्ही चूक घडली असली तर उद्याच्या उद्या रावसाहेबांच्या मुलीबरोबर लग्न लावून त्या मुलीला मानाने घरात आणणार. वा सुंदर कल्पना आहे. पण राम तयार होईल तेव्हाच ना. माझ्या भावानं तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो राधा. रामवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो आपल्या दादाजवळ तरी खोटं बोलणार नाही. मग आता मी काय बोलणार. काही बोलू नकोस. मी येतो रावसाहेबांना भेटून. जर राम इतक्यात आला तर त्याला इथे थांबवून ठेव. मी त्याला काही सुद्धा सांगणार नाही. जेव्हा तेव्हा सांगा आणि अपमान करून घ्या. सांगितलंय कोणी. ठीक आहे, काही बोलू नकोस. मी येतो रावसाहेबांना भेटून. दिवस संपला रात्र संपली. दिवस संपला रात्र संपली. विझून गेल्या ज्योती. या घराची वास्तू सांगते. या घराची वास्तू सांगते. तुझी न माझी प्रीती. तुझी न माझी प्रीती. तुझी न माझी प्रीती. तो काय करणार आहे आपला तंगडी लागेल तोडून चालायची. मला कुठून टाकीन चाला. वेळेला तुला तोडून टाकीन मनावर. हिरा जा तू. तो काय करतो साला मेकट. हा भैया. अरे तो आला. हा देवा देवा. हो. ही पुढी पाहिली. हो मग ओळख पाहू काय काय असेल ते. भैया सांगू. हा हा तू माझ्यासाठी खाऊ आणणार होय ना. अगदी बरोबर. या माझ्या लाडक्या भावासाठी मी पोर्टाच्या दुकानातून फर्स्ट क्वालिटीचा खमंग चिवडा घेऊन आलो. नको भैया. चिवडा खायला तर काही लहान नाही. तू किती झाला तरी मला लहानच आहेस लक्ष्मण. भैया हा मगाशी दादानं खोबरं आणलं होतं माझ्यासाठी. मी इथंच बसून खात होतो. पण पण मुलीने ते पाहिलं आणि आणि काय झालं तिला. भैया काही नाही रे. काही नाही. मग डोळ्यात अश्रू का तुझ्या. सांग लक्ष्मण काय केला बहिणीला. माझी शपथ. माझ्या हातात तिला खोबरं इतका मिळतं तिला. तिथं दादाच्या समोर आणि वर म्हणाली काय म्हणाली. इतका इथं बसून खोबरं खायला. तिच्या आईला या बहिणीला
साली बाई आहे का हडल काय या गरीब जीवाच्या अशी जीवा उठले. लक्ष्मण हो. तू इथं बसून चिवडा ना. हो. मी बघतो तुला कोण काय बोलतो ते. तिला बोलायला तर येऊ दे कुणी. नाही एकेकाची बत्तीशी काढून दिली तर नावाचा राम नाही मी राम. हा तू भैया हो अरे तू सुद्धा घे ना. हो हो आपण दोघे खाऊया. बाबा बाबा भैया तुझ्याकडे पाहून मला एक कविता याद येते. म्हणू काय? अरे ना भित्ती गुणांच्या बाबाची म्हण अगदी बिंदास म्हण. घर आपलं त्या काय आहे आलतू बालतूला घाबरतो म्हण तो म्हण. मम भाऊ राया हा जगा वेगळा, स्वभाव त्याचा असे आगळा. मी आहे आता पांगळा, मी आहे आता पांगळा, तरी लागतो बदलळा, लागतो बदलळा. नाही नाही लक्ष्मण तू शरीराने पांगळा असलास ना तरी मनाने पांगळा नाही. घाबरू नको. जोपर्यंत हा तुझा भैया आहे ना तोपर्यंत कुणाची माग आल्या तुला त्रास देण्यासाठी तेच पाहतो मी. भैया काय या प्रकाराबद्दल तू वहिनीला काही बोलू नको. विनाकारण भांडणाला तोड लागेल म्हणून म्हणतोय मी. वेळायच लक्ष्मण त्या बाईला सरळ सोडून जमणार नाही. अरे गेली 3 वर्ष अवधच घातलाय तिने इथं. तुला इथून घालवण्यासाठी नाना डाव खेळली ती पण मी तर सगळे हुदळून लावले. अरे सरळ करेन ना तर मीच करेन या बाईला. दादाकडे पाहून गप्प राहावं लागतं रे. नाहीतर तिचा बोचका उचलून दिला असता बाहेर फेकून. तू मला वेडा म्हणतो आणि स्वतः मात्र असं वेड्यासारखं बोलतोस. वेड्यासारखं नाही शाण्यासारखं. अरे मुखातला घास ओढून घेणाऱ्या बाईला माणूस म्हणण्यापेक्षा पशु मानायला पाहिजे. पशु. लक्ष्मण तू इथं बसून चिवडा खा. आलोच माझं. आमचा भैया आहे पंचासारखा, वरून दिसायला काटेरी पण आतून अगदी रसाळ मायाळू. रक्त आणि पाणी यामध्ये फरक हो काय? रक्त जाते सुकोनी पण विरघळत नाही, विरघळत. वा खोबरं झालं. आता चिवडा खा. दिवसभर गुरासारखे चरत राहा. भैयाने दिला असेल हो ना? का खायला तोंड आहे, बोलायला तोंड नाही? हो ना. देवाने बोलायला पण तोंड दिलाय आणि खायला सुद्धा. बघा मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. पण मला तुझ्या बरोबर बोलायचं आहे ना. माझी इच्छा नसताना चुलीत गेली तुझी इच्छा. तुझ्या इच्छेला विचारतो कोण? कोण समजतं तुम्ही मला? देवाने तोंड दिला म्हणून वायपल बडबड करणारे फालतू बाई. जरा नात्या गोताचा विचार करा. हा विचार प्रथम तू कर. अरे सगळ्या दिनाच्या तोंडात रागाने ओढून घेणारी वहिनी किती मायाळू असेल नाही? कोणी सांगितलं तुम्हाला? पुरावा इथं समोरच बसला आपल्या. लक्ष्मण खोबऱ्याचा तुकडा कुणी ओढून घेतला तुझ्या हातून? बरं घाबरतोस कशाला? आयला या बाईला काय घाबरायचं? इथं दादाच्या समोर आणि म्हणाली काय म्हणाली? यांच्यामुळे आपल्या संसाराचं खोबरं होण्याचा जरा विचार करा. आणि हे लहान काय तिथं बसून खोबरं खायला. ऐकलं का बाईसाहेब? नाही बाईसाहेब का म्हणतो ते आलंच असेल तुझ्या लक्षात. अगं वहिनी म्हणून हात मारायला शरम वाटते मला. शरम. वहिनीच्या पवित्र नात्याला कलंक लावतेस तू. कलंक. न कळल्यात की बुद्धू नाहीये मी. लक्ष्मण हो जा तू आज जाऊन बाई. हो मला जरा इच्छाशी बोलायचं आहे पण ते तुझ्या समोर नको. जा. भैया का? मी जातो देवघरात. हा हा जा. पण तू मात्र भांडण करू नको. नाही रे वेड्या. भांडण तंटा हाणामारी, भांडण तंटा हाणामारी नको रे देवा. सर्वांना तुम्ही सुखी ठेवा, सर्वांना तुम्ही सुखी ठेवा, सर्वांना तुम्ही सुखी ठेवा. का बहिणी बाई आपली बाबा प्रगतीच्या दिशेने चालले आहेत हे ऐकून समाधान वाटलं बुवा.
कळतात जरा तुमची खुचकट न कळण्यात की बुद्धू नाहीये. तुला बुद्धू कोण म्हणेल? बरी शानी बाई तू. म्हणून तर माझा आणि लक्ष्मणचा काटा काढायचा विचार चालला आहे तुझा. पण याद राख वहिनी बाई, गाठ माझ्याशी आहे, माझ्याशी. मी कशाला कोणाचा काठाकडे? उलट मी सडगाळ या घरामध्ये. त्यापेक्षा तर पुढे ते तोंड घेऊन गेलेलं बरं. आता येऊ दे त्यांना, सांगते वेगळं भाऊ म्हणून. सांगो सांग, खरंच सांग. मी सुद्धा तेच म्हणतोय. तू जेवढे आमच्यापासून दूर जाशील तेवढंच आमच्या फायद्यात आहे. नाही तर तुझ्यासारख्या बाहेर विश्वास ठेवणार कोण? एखाद्या दिवशी अन्नात विष घालून विष प्रयोग सुद्धा करशील तो आमच्यावर. एवढीच जर भीती वाटते ना, मग राहता कशाला? पांगळ्या भावाला घेऊन चालते वा. चांगली आहे हो तुझी. पण असे सदासजी आम्ही या घरातून बाहेर जाणार नाही. कारण हे घर आमच्या बापाचं आहे, तुझ्या नाही. तेव्हा तूच चालते हो इथून. पाहतेस का अशी माझ्याकडे? हा, आता दादाबद्दल म्हणत असशील तर त्याचा नको तू विचार कर. आम्ही एकदम फर्स्ट क्लास बाय काढू त्याच्यासाठी. एकदम नवी कोरी करकरीत पाहिजे. जिभेला हाड आहे की नाही? काय बोलताय हे? योग्य तेच बोलतोय. आणि जिभेला हाड असतात तर तुझी सुद्धा जिभेची विनाकारण वळवळली नसती. बाई बाई, यापुढे कसे दिवस येणार यापुढे कोणाच ठाऊक. त्यापेक्षा कुठे ते तोड घेऊन गेलेलं बरं. असे कुचकट बोलणे ऐकायची आणि अपमान सहन करून घ्यायचं. हो, हे रडण्याचं नाटक बंद करा. आमच्या भरल्या घरात असं रडणं चालत नाही. मी रडण्याचं नाटक करते हो. आणि तुम्ही गावात कसले पराक्रम करताय याचा जरा विचार करा. करताय तुम्ही आणि दिसायला लागतं यांना. उरडतेस कशाला? जरा खालचा सोडा कर. कान चांगले धड धाकट आहेत माझे. काय म्हणायचं का तुला? काय केलं मी? तो रावसाहेब आला होता थोड्या वेळापूर्वी. आला म्हणून काय झालं? आला असेल दादाला भेटायला. त्यांनाच भेटायला आला होता. रडत होता बिचारा. का रडत का होता? कुणी मेलं की का त्याच्या घरी? ह्या माणसावर कसं बोलायचं हेच कळत नाही. घरात कुणी अभ्यास मेल्यावर माणसं रडतात हे माहित आहे मला. आता तुम्ही वेळी अवेळी विनाकारण रडता. तसं विनाकारण तर रडत नव्हता ना तो. विनाकारण रडत नव्हता. मग? तर पोरीच्या आयुष्याची धूळ जा म्हणून बर बेआबरूचा कलंक लागला ना म्हणून रडत होता. पोरीच्या अब्रूची तुलना? कोण उठला त्याच्या पोरीच्या अब्रूवर? दुसरा कोण? तुम्हीच. काय? मी? कोण म्हणतो असं? असं तो रावसाहेब म्हणत होता. असं रावसाहेब म्हणत होते. त्यांच्या पोरीवर कधी रस्त्यात भेटले तर मी 4 शब्द बोलत असे. म्हणून त्याचा अर्थ भलताच लावून असणार माझ्यावर केलाय. साला आतापर्यंत डोळे मिटून राहिला म्हणून हे रामायण घडलं. पण यामध्ये कोण आहे मला चांगलं माहित आहे. आणि हा माझं नाव घेतो हरामखोर. कोण आहे? त्याच्याशी तुला काय करायचंय? त्याला मी शोधून काढतो. पण त्यापूर्वी त्या रावसाहेबाला माझ्या नावाची बोंबाबोंब केल्याबद्दल प्रथम जाब विचारतो. चोर सोडून संन्यासाला बळी देतो तर रावसाहेब. चाळ्या सांगतो मला. घरात कलह निर्माण करतो. आता बघते झालं. पांगळे बुवा, अहो पांगळे बुवा, बाहेर या. मला हाक मारली सोयीने. मग घरात दुसरा पांगळा आहे तरी कोण? पण मी पांगला असेल तरी माझं नाव पांगला नाही. माहितीये, लक्ष्मणाचा अवतार राहतो. या इकडे जरा पुढे या. काही काम आहे का? काय हो? काय मिळालं? काय मिळालं? माझी पूजा आहे, तू बरं वाटलं. हा? मला पण नाहीये, मलाच पण नाहीये हा. तर यापुढे तुझ्या भावाला काय सांग बरं? मग तू आहेस आणि मी आहे. जाणार नव्हतो. पण भयाने शपथ घातली मला. म्हणून नाही जाणं सांगितलं मी. सांगितलंस ना, बरं केलं. छळताय ते, छळताय. मग मला पण नाही येणार.
ठेवला. अरे का जिवंत ठेवलंय तुम्हाला? आपल्या लाचार जीवन जगण्यापेक्षा मारून का टाकत नाहीत रे? मारून का टाकत नाही? कसल्या आशेवर जगू मी आता आणि कशासाठी? देवाऱ्यातील मूर्तीच नाहीची झाल्यावर वळवण फिरून पुन्हा करता तुला गोळा करू रे. कुणा देव कितीही कठोर झाला, देव कितीही कठोर झाला तरी प्रत्येकाला दुःखाबरोबर सुखाचा वाटा देतो असं म्हणतात. पण माझ्या बाबतीत सगळीकडे दुःख, निराशा, अश्वय काही नाही, काही नाही. श्रावणामध्ये खेळ चालतो ऊन पावसाचा, तसाच खेळ देव खेळतो सुख दुःखाचा. देव मोठा अजब गारुडी, देव मोठा अजब गारुडी. कुणा सांगू मग कथा बापुडी, मग कथा बापुडी, मग कथा बापुडी, कथा बापुडी, कथा बापुडी. एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस 11 12 13 छे सात आठ नऊ दस 11 12 13 तेरा करू गिन 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 के इंतरा आजा पिया आई बहार. तेरा करू गिन 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 के इंतरा आजा पिया आई बहार. डिंगड़ा काय लक्ष्या, कसं काय चाललंय? मजेत आहेस ना? अरे कसलं सुख आणि कसली मजा. जीवन हीच तर एक सजा आहे सदा. आपलं तुझं काव्य राहू दे बाजूला. का रे बाबा, असा जीवावर एवढा वैतागलास का? थांब जरा, तुझ्या वहिनीला आधी शांत करतो. नाही तर तुझ्या बरोबर इथं गप्पा मारत बसलो ना तर तिच्यावर रागाचा पारा चढायचा. आलं का? डिंगडांगडिंग आनंदी आनंद, डिंगडांगडिंग आनंदी आनंद, डिंगडांगडिंग आनंदी आनंद, डिंगडांगडिंग आनंदी आनंद. या हो या बाहेर या वहिनी, या हो या बाहेर या. वहिनी, अहो वहिनी, कोण आहे? मी सदा आनंद, सदा आनंदी आनंद. या बाहेर या. काय सदा आनंद? आज कसला आनंद घेऊन आला? सदा म्हटल्यावर हा आनंद आलाच वहिनी. अहो आपण दुःख सगळं स्वतः गिळतो, आनंद दुसऱ्याला देतो. बरेच निस्वार्थी दिसता तुम्ही. आता आमच्या घरातले याच्या उलट, आनंद बाहेर, घरात कलह. घ्या हे पेढे घ्या, आनंदी आनंद. पेढे हे कसले? अहो आनंदाचे. आमच्या मोठ्या भावाला मुलगा झाला. काय? तसं नाही हो. मग माझा मोठा भाऊ आहे ना, हा. त्याची बायको म्हणजे माझी वहिनी हो, हा. तिला मुलगा झाला. सगळा कसा आनंदी आनंद. पण वहिनी, एक तुम्हाला विचारू का? काय? नाही म्हणजे रागवणार नसेल तर एक विचारतो. विचारा ना. 3 वर्ष झाली तुमचं लग्न होऊन, अजून पेढ्यांचा पत्ता नाही. पेढे कशाला हवेत? घरातल्या माणसांनी आधी त्रास दिलाय, त्यात पोरांची कटकट हवीच आहे कशाला? मग आता काय बोलू? शेवटी ते तुमच्या मर्जीवरच आहे म्हणा. बरं चला तुम्ही लागा आपल्या कामाला. मी आल्यासारख्या 4 गप्पा सोडतो लक्ष्मणावर आणि राहतो. तुम्ही काय थांबू नका. चहा मी घेत नाही, उगीच तुम्हाला त्रास कशाला. आणि हो वहिनी, त्यातला
एक पेढा लक्ष्मणला. काही काय ते आला जाईन सवडीने. बरोबर, ते आल्यानंतर त्यांना प्रथम द्या आणि मग द्या लक्ष्मणला. या तुम्ही. बसा गप्पा मध्ये, नाहीतरी आमचे रिकामटेकडे दीर मावशी आहे ना. बसा. बसा गप्पा मारी. आईला लक्ष्या, तुझी बहिणी म्हणजे एक और मामला आहे बाबा. पेड्यांचा पुढा हातात दिला म्हणून ठीक, नाही तर तुझ्यावर इथं माझी सुद्धा हजेरी. महाबिलंदर बाई, शंकराच्या देवळात जाताना जसा देवापूर्वी नंदीला नमस्कार करावा लागतो ना, तसा तुला इथं भेटण्यापूर्वी त्या बहिणीला शांत करावं. अरे तू गप्पन काहीतरी बोल यार. चल बोल बोल. काय बोलू राजा, जगण्यासारख्या जीवनात काही शिल्लक झालं नाही, मग जगण्यात तरी काय अर्थ आहे? कमाल आहे तुझी. अरे तू जेव्हा जेव्हा या जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करीत असतो, आता तू मला सांग, त्या जीवनाचा अर्थ कुणाला कळलाय का? हा, मला कळलाय सदा. तुला कळलाय? जो आयुष्यात काही करू शकत नाही ना, त्याला या जगात जगण्याचा अधिकार नाही रे. आणि आणि माझ्यासारख्या पागल्याला किंमत शून्य आहे सदा, किंमत शून्य आहे. म्हणे शून्य? अरे यार, शून्याला सुद्धा किंमत असते. बरं ते जाऊ दे. काय रे, शैला आली होती का इथं? नाही यार, का? मीच सांगितलं तिला इथं येऊ नको म्हणून. का रे? वहिनी रागवते माझ्यावर. शैला सुद्धा वेडी आहे यार. माझ्यासारख्या पागळ्या बरोबर कसलं करते प्रेम. आज मी तिला सांगून दिली की माझ्या पंगुत्वाकडे पा, माझ्या संगतीनं स्वतःच्या जीवन पंगुत्व करून घेऊ नकोस म्हणून. वेळ आहेस तू लक्ष्मण. अरे एखाद्यावर प्रेम करणं अथवा न करणं ही काय माणसाच्या हातातील गोष्ट नाही. अरे प्रेम प्रेम तुझ्या काव्यासारखं असतं, ते करून होत नाही, आपोआपच घडतं. काल शैला भेटली होती मला, रडत होती बिचारी. आयुष्यभर रडत राहण्यापेक्षा ती मला कायमची विसरून जाईल ना, तर फार बरं होईल दोस्त, फार बरं होईल. तू तर साला पुरा मॅडच मॅड. अरे जरा तिच्या मनाचा, तिच्या भावनांचा विचार कर. स्वतःचा विचार करता करता संपत आलोय मी. तिथं पुन्हा तिचा कसला विचार करू मी? सदा मागे स्नेह कविता आठवते का रे? कविता? हो. नाही, मला नाही आठवत. तू सांग ना. अरे ती रे, येऊ असांग पाणी. अच्छा अच्छा, म्हणजे ती कविता. हो. म्हण म्हण, फारच छान आहे, म्हण. ऐका, हा. येऊ असांग पाणी, एवो अथांग पाणी, वारा असो तुफानी, वारा असो तुफानी, जाओ पुढेची तारू, जाओ पुढेची दारू, हे खात हेलकावे, हे खात हेलकावे, आघात सोसण्याचे सामर्थ्य मात्र द्यावे, सामर्थ्य मात्र द्यावे. तू तर साला मुडी मॅन. अरे तुझ्या विचारांचं दारू कधी कुठल्या दिशेला जाईल ना, याचा थांग पत्ता लागत नाही बघ. अरे यार, काल गंमत झाली बघ, गंमत. गंमत कसली रे गंमत? पाहिला हसला. लक्ष्या नशीब माझा तो हसलाच, नाही तर हसण्याची आणि तुझी सध्या दुश्मनी आणि रडण्याबरोबर दोस्ती. आपण बघ सदा आनंदी आनंद, डिंगडंग डिंग, आनंदी आनंद, डिंगडंग डिंग, आनंदी आनंद, डिंगडंग डिंग, आनंदी आनंद, डिंगडंग डिंग, आनंदी आनंद. कुणी आला तरी आनंद, आणि कुणी आम्ही जातो आमच्या तरी सदा आनंदी आनंद, कारण तो कायमचा फुटला म्हणून. तू आता गंमत सांगतोयस ना? हो सांगतो. अरे यार, हा, काल पोरगी बघायला गेलो होतो. कुठे? राजापुरात. क्षमा,
पोरगी पसंत पण समोर चहा घेऊन आली ना तेव्हा थरथर कापत होती. कशाला रे? भीतीने यार. अरे इतकी थरथरत होती की कुणाला वाटावं अरे देवीचं वारं झालं तिच्या अंगात. तू हसतोस काय? अरे हसून हसून काय? पडली कोण? अरे पोरगी पसंत किया. पुढच्याच महिन्यात पुढच्याच महिन्यात रटरम रटरम ढिंचाक ढिंचाक रटरम रटरम ढिंचाक ढिंचाक रटरम रटरम ढिंचाक ढिंचाक. लग्न आपल्याच गावात होतोय. तुला यावंच नाही गेला माझ्या लग्नाला. नाही तर मी स्वतः उचलून देणार आहे तुला. सगळा कसा आनंद आनंद. तुम्ही बसा जीवनाचा अर्थ शोधी. वाटत शैलाला पाठवून देऊ का? देऊ येतो. नको ना मग मी येतो. बैस तू. बसा ना. डिंग डंग डिंग डिंग डंग डिंग डंग डिंग डिंग डंग डिंग दादा बाळपणीपासूनचा जिवलग मित्र माझा आता त्याचं लग्न होणार. लक्ष्मी सारखी बायको त्याच्या संसाराला सुरुवात होणार. नंतर त्याची संसार वेळ फापल्याने भरणार आणि मग एकुलता एक मित्र माझा सदा मला माझ्यापासून दुरावणार. आणि मी मात्र माझं टाकून गाडी जीवन ढकले. मला मीच भिकारी का जगतो तरी मनाला प्रश्न करी. प्रश्नाला या उत्तर नाही. मरण असे माझी आधारी. राम, अरे राम, कशाला कोकलताय आमच्या नावाने? आताच गेलाय पूजा करून. तिथे येऊन सुद्धा गेला. तुम्ही राहता बाजूला. नाही थांबले. दादासाहेबांची वाट पाहत. फार माया ना भावांची भावांवर. तुम्ही राहता बाजूला आणि जीव घेणे पोळे ऐकून घ्यावे लागतात मला. बहिणीच्या नात्याचा जरा सुद्धा विचार करत नाही. तुम्हाला भेटले नाही तुमचे बंधुराच्या रस्त्यात? नाही, रावसाहेबांच्या घरी गेलो. रावसाहेब घरी नव्हते. पंचायतीच्या ऑफिस मध्ये सुद्धा दिसले नाही. आता घरी आलो. आता राम कुठे गेला? राम वनवासात सीतामाईंची अग्निपरीक्षा घ्यायला त्या रावसाहेबाच्या घरी गेले. त्यांच्या मुलीला जाब विचारायला. म्हणजे या भानगडीत राम नाही असा तो म्हणतो, पण रावसाहेब छाती टोकपणे रामचंच नाव घेत आहेत. आता राम भेटल्याशिवाय या प्रकरणावर पडदा पडणारच नाही. चल चल बोला रावसाहेब. दादासमोर खरं बोला, नाही तर कसलाही विचार न करता गळा धावून जीव घेतला. आणि शांत हो राम, शांत हो. अरे शांतपणाने होईल ते सगळ्यांच्याच फायद्यात असतो बघ. नाही दादा, त्याने विनाकारण माझ्या नावाने ताव बोलाय सगळ्या बोंबाबोंब केले. त्यांच्या पोरीचा साथीदार आता त्यांच्या समोर हजर केला. कोण आहे तो? दुसरा कोण? त्या संपत पाटलाचा धाकटा भाऊ राजन. रावसाहेब, हे खरं आहे? हो श्याम, माझी चूक झाली रे. तुमची चूक झाली खरी, पण माझी देवरू झाली गावात त्याचं काय? क्षमा करा, एक वेळ आबा गेला. वाटल्यास पाय पडतो तुमच्या. रावसाहेब, हो क्षमा मागून पुन्हा पडताळ करता येतो, पण केलेले अब्रू परत मिळवता येत नाही. अब्रू असते काचेच्या भांड्यासारखी, जरा धक्का लागला ना तरी तडा जाणारी. खरंय तुमचं म्हणणं. अपराधी आहे मी तुमचा. तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य आहे मला. तुम्हाला शिक्षा एकच रावसाहेब, ती म्हणजे येत्या 8 दिवसात
त्या राजांबरोबर तुमच्या मुलीचं लग्न उरकून घ्या. त्याने पुढचा धोका टाळणार आहे आणि रामला लागलेला कलंकही दूर निघणार आहे. माझा तुझा तोच विचार आहे, पण संपत पाटीलला लग्नाला संमती देणार नाही. काय नाही देणार? संपत पाटीलच काय, त्याचा बाप आला त्याने हे लग्न होणारच. तरी सुद्धा त्याची भीतीच वाटते हो मला. अहो राजांनी पुन्हा आपला कबूल केला आहे ना. कबूल कुठे होतो होता सारा? तिला जाऊन लापा आणि घेऊन गेलं पकड उतरून रावसाहेबांकडे. राजांना समोर पाहता त्यांची मुलगी उठून ताडकन उभी राहिली आणि पुढे काय बोलायच्या आतच राजन कबुलीचा मान देऊन मोकळा झाला. मग संपत पाटलाने लग्नाला संमती दिलीच पाहिजे. रावसाहेब तुम्ही घरी चला आणि लग्नाच्या तयारीला लागा. लग्न सोहळा एकदम साध्या पद्धतीने उरकून टाकू आपण. त्या संपत पाटलाची समजूत मी काढतो. माझं तो नक्कीच ऐकेल. मग वितुषा फार उपकार होतील शान. ठीक आहे. उपकार होतील. आता उकाराची भाषा बोलताय त्याआधी माणसं ओळखायला का या आता. हो, येतो. म्हणे शिवा 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 शिवा. कमाल झाली. देवघरात आणि भूत. भूत नव्हतं, आई होती. आई होती. ते आता जिवंत का आहेत? भूतच त्यांचं ते. तू जरा गप्पा राहिला काय घेशील वहिनी? ऐका, या घरात बोलायची सुद्धा सोय नाही आता. तू उगाच जायचं परत उभा करू नकोस. अगं अचानक पडलेल्या स्वप्नामुळे तो घाबरलाय आणि तुम्ही उगाच मांडताय. हे भांडण सपाव जर वाटत असेल ना तर मग एकच मार्ग आहे, तो म्हणजे वेगळं होण्याचा. नाही दादा, हे शक्य नाही. का शक्य नाही? हे बघा, घराच्या आणि इस्टेटीच्या सरळ 3 वाटण्या करा आणि व्हा एकदाचे मोकळे. म्हणजे ही भांडणही आपोआप बंद होती. नाही, असं होणार नाही. मी असं होऊ देणार नाही. नको वहिनी, असा भलताच बदल तू दादाला देऊ नकोस. अगं पाहिजे तर पाया पडतो मी तुझ्या. नाही लक्ष्मण, वाटलं दादाच्या पायावर डोकावर तू जीव दे, पण या महामायेच्या पायाला स्पर्श करू नको. अरे देवाच्या देव माणसाच्या पाया पडायचं असतं, तिच्यासाठी आग लाव्या बाईच्या नाही. ऐका ऐका, तुझ्या भाऊ राजांची मुक्ता कळ. आता तरी नीट विचार करा आणि योग्य मार्गाने चला. त्याला काय सांगते? मला सांग ना. त्याला आम्ही कधीही दोष देणार नाही, कारण त्याने एका शब्दाने आम्हाला दुखवलेला नाही. बायको म्हणून तुझ्या आणि भाऊ म्हणून आमच्या अशा मायाच्या भोवऱ्यात सापडलाय तो. तो विचार काय बोलणार? आता मीच सांगतो दादा, तू आमच्या मायाच्या जाण्यात अडकू नकोस. आमच्या मुले तुझ्या बायकोला त्रास होतो, ती चिडते आणि तो राग तुझ्यावर आणि या भोळ्या जीवावर काढते. त्यातूनच कलह निर्माण होतो.
तो यापुढे बंद झाला पाहिजे. आणि आणि म्हणून म्हणतो दादा तू स्वतंत्र हो दादा. पण तू स्वतंत्र हो दादा. नको नको भैया, असा हा विचार करू नको रे. स्वर्गात आई बाबांना काय वाटेल रे? कुणाला काही वाटा नाही. वेळेला माताचे माती होते आणि शेवटी माती मातीचे एकरूप होते. नाही, असं होणार नाही. मी असं होऊ देणार नाही. दादा भैया, आपण एका सालची लेकरं आहे. मा तुझ्या बापाशी सांग. आई वडिलांनी उभारलेली पवित्र वस्तू सुकाने एकोप्याने नांदायला लागली. तिची शक्र झालेली मी पाहू शकणार नाही. मी पाहू शकणार नाही. मी पाहू शकणार नाही.